विषय नाही आहेत. माझी आज मी बैलाला एकटा स्वतःहून बोलून आलो होतो की मी आज एकट्याने जिद्द लावली तुला उसटण्याला गुलाल करून दाखवण्याची. मग ती माझी त्यांनी इज्जत राखली, त्यासाठी मी आज खूप आनंद झाला. मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता आज सुंदर अशी गाडी पळाली. बालूशेठ पाटील मऊ पनवेल यांचा 70 पक्ष आणि वैष्णव जगदीश भोईर पालेगाव यांचा बावऱ्या. सुंदर गाडी पळाली. गाडी मला वाटतं खुल्ला निकाल घेतला. तर आपण विचारूया आजच्या गाडीचं नियोजन कसं काय. भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ. काय सांगाल, आज मला वाटतं माझ्या चॅनलवर भरपूर दिवसानंतर मुलाखत येतोय. कसं काय नियोजन चालू होतं आता एवढे दिवस? नियोजन तर सुरुवातीपासून आम्ही चांगल्याच गाड्या खेळत होतो. एक गाडी केली आम्ही, त्याच्यामध्ये थोडा पराभव झाला आम्हाला पहिल्या गाडीचा या सीझनचा. दुसरी गाडी आमची झाली, त्याच्यानंतर आम्ही बैलाला उजवीने घातला होता. मग उजवीने पण 2-3 गाड्या केल्या, 2 गाड्या पडल्या. तेव्हा थोडी बैलाबद्दल चर्चा होती की बैल पळत नाही असं तसा. मग आम्ही परत डावीने नियोजन केलं. आता दोन्ही साईडनी नियोजन करतो आणि दोन्ही साईडनी बैल चांगला पळतो. सुरुवातीला काही प्रॉब्लेम आले होते, त्याच्यामुळे 2 गाड्या पडल्या होत्या आमच्या. बरोबर. आता आज जी गाडी पळाली पक्ष आणि बावऱ्या, ही गाडी पहिल्यांदाच पळाली का याच्या आधी पण पळालेली आहे? तर आजच्या नियोजनाचं बोलायचं झालं तर पक्ष आणि बावऱ्या पहिल्यांदाच गाडी पळाली. इथं पिसारवे पाठी झाली ना, तिथं आम्ही बैल घेऊन गेलो होतो. बावऱ्या आणि महबूबची गाडी पळवली आम्ही. चांगला गुलाल झाला, खुल्ला गुलाल झाला तेव्हा पण. बरोबर. तेव्हा मी पक्षाची गाडी बघितली होती पळताना. पक्ष चांगला पळाला. पक्षाचा पराभव झाला होता त्या गाडीला, पण तेव्हा पक्ष चांगला पळाला. मी ते बघून, बैल पाळलेला बघून गाडीला पैरा केला आणि तीच गाडी पळवली. त्यांना बोललो तुमचा पराभव होताना बघितला, पण बैल पळत होता ते बघितलं, तरी मी बैल केला. असं नाही की गुलालातलाच बैल घेऊन गुलाल केला. मी माझी इच्छा झाली त्याच्यामध्ये पळवावा, चांगला पळतो तो. आम्ही नियोजन केला आणि उसटण्याला नियोजन घडून आणलं आणि गाडी पळवली. बरोबर. मग आज झालेली गाडी, त्या गाडीविषयी सांगा ना, कुठली गाडी झाली? आजची गाडी आम्ही बॅनर सोडला होता पहिले 2 दिवस आधी उसटण्यासाठी. तर आम्हाला काय कोणाचे कॉल आले नाही बॅनरवर. वादलचा बॅनर सुटला होता टिटवाला उतण्याचा. त्यांना फोन केला, भाऊ बॅनर सोडले, गाडी करायची का, मैत्रीपूर्वक करू? ते बोलले हा फोन करतो तुम्हाला. त्यांनी फोन केला, बोलले करू गाडी. बोलो खेळू गाडी मैत्रीपूर्वक. मग गाडी जमली बावऱ्या आणि वादल सांगून. बरोबर. आणि गुलाल झाला. आता ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर 787 पक्षवाल्यांनीच बसवला होता. जितेश ड्रायव्हर, जीत ड्रायव्हर. हा, त्याने मस्त गाडी हाकलली आणि त्याला सांगितलं होता गाडी पकडून चाल, गाडी 100% आपण खुल्ली मारणार. आणि बोलल्यासारखं झालं. आणि गेल्या मैदानात उसटण्याला आमची गाडी पडली होती, एक गुलाल पडला होता. सर्व ग्रुपच्या पोरांची इच्छा अशी होती की उसटण्याला आपली बैल कमी पळतो, पण मी आज त्यांना जिद्दीवरती सर्वांना घेऊन आलो आणि त्यांना बोललो चला बघू कसा बैल पळत नाही उसटण्याला. आणि बैलांनी मी इज्जत हे केल्यासारखी त्याने इज्जत राखली आणि मस्त पळाला, पाहिजे तेवढा पळाला गती लावून मस्त. बरोबर. आता उसटण्याचं मैदान मला वाटतं आज रितसर मैदान आहे. काय बोलाल मैदानाविषयी? मैदानाविषयी विसटण्याचं बोलायचं झालं तर त्यांचं नियोजन प्रत्येक वेळी हटकेच असतो आणि क्रमवारी गाडी सोडतात, नंबर वाईज गाडी सोडतात, ते पण चांगलं आहे त्यांचं एक. आणि त्यांची कमिटी पण मजबूत आहे आणि त्यांचं नियोजन तर प्रत्येक वेळी चांगला असतो आणि प्रत्येक वेळी बक्षीस असतात. बरोबर. आज किरण शेलार वांगणीचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान होता, चांगला मैदान झाला. आणि आता गाडी किती झालेली आहे? कारण मला वाटतं आज मैदानामध्ये वाढदिवसानिमित्त काही 4 सायकली पण आहेत. मग त्याच्यासाठी काही लकी ड्रॉ होणार आहे का बावऱ्याचं? आता ते तर आपण काय बघितलं नाही. आपली गाडी होती 21 हजारावरती. आता काय आपली त्याच्यामध्ये चिठ्ठी आली तर पोरं बघतील कसं काय ते. बरोबर आहे. आता बावऱ्याचं आता भरपूर दिवस झालं नियोजन मी बघतोय, काही 2-3 गाड्या पडल्या, पण त्याच्यानंतर एक मी बघतोय संयम ठेवलाय तुम्ही, कुठेतरी हार नाही मानली आणि कायम मैदानामध्ये त्याला घेऊन येतात. आता संयमाचं बोलायचं झालं तर गाड्या बावऱ्याची 2 गाड्या पडल्या होत्या, तेव्हा बावऱ्याला पैरे नव्हते होत. कॉल करत होतो, ज्यांनी पैरे नाही दिले त्यांना तर आम्ही काहीच गोष्टी बोललो नाही. भाऊ येस या नो सांगा, भरोशात नका ठेवू, असंच सांगायचा प्रयत्न केला सर्वांना. आणि आम्ही ज्यांच्याकडे बैल मागितले, आज देतो उद्या देतो, प्रत्येकाचे एकच शब्द असतात, नियोजन झालेत. आणि आज आमचा बैल व्यवस्थित आला त्याच जागेवरती. मला एकच बोलायचं आहे की बैलाला आम्हाला त्यावेळेस पैरा एवढ्या अडचणी आल्या का आता सांगू शकत नाही. प्रत्येकाची बाईट येते, प्रत्येक बैलाची चांगल्या बाईट येते, तेव्हा पण प्रत्येक वेळी लोक चर्चा करतात पैऱ्यांबद्दल. पण मला पण ती जागा भेटली तेव्हा की बैल रिवर्स झाल्यावरती किंवा 2 गाड्या पडल्यावरती पैऱ्यांना काय प्रॉब्लेम येतो ती गोष्ट मला पण कळाली जेव्हा आपल्या 2 गाड्या पडल्या तेव्हा. अजून एक बोलायचं झालं तर आता पण बैल पालायला लागला, सर्वांच्या पैऱ्यांना कॉल येतात, रिलेशनमध्ये येतात, अनोळखी रिलेशनमध्ये येतात सर्वांचे आपल्याला कॉल. बैल काय, ज्याचा बैल पळतो त्याला आपण बैल देणार. आणि कोणाला आज उद्या टायमिंगमध्ये काय मागे पुढे झाला तर कोणी आमचा राग मानू नये, एवढंच सांगण्याचा तात्पर्य आहे माझा. पैरा आपण सर्वांना देऊ आणि आपल्या बैलाला सोबत जेवढा बैल पळेल तेवढ्यांना आपण पैरा देण्याची
हा ठेवूच सर्वांसाठी. आम्हाला एकच बोलायचं की आमची इच्छा आहे की आमच्या बैलाला खेचत आणणारा पायरा भेटला पाहिजे, म्हणून आम्ही पण वरचे पायरे करण्याचा ट्राय करतो. तर आम्हाला पण आम्ही कोणाकडे मागितले वरचे पायरे तर आम्हाला एक शब्दावरती भेटले तर खूप आनंद होऊन जाईल. एवढंच मला बाईटमध्ये मेन पॉईंट हा सांगण्याचा तात्पर्य. बरोबर आहे. आता किती दिवसापासून मी बघतोय ना चर्चा चालू आहे ती बावऱ्याची, कुठेतरी मला वाटतं एक चर्चेचा विषय पण ठरलाय मुंबई बिंजोरला आताच्या घडीला. बावऱ्या काय बोला? आता चर्चेचा विषय ठरला म्हणजे आम्ही एक पराभव झाला तरी दुसऱ्या पराभवाला असा विचार नाही करत का छोटी गाडी पकडू, छोटा गाडी खेळू आणि गुलाल करून घेऊ. आम्ही ज्या लेवलला बैल पळवतो ना त्याच लेवलची गाडी पकडतो, त्याच लेवलला खेळतो. आम्हाला गॅरंटी होती की आज उद्या आपला बैल पळणार आणि गुलालात राहणार आणि गाड्या चांगल्या मारणार ही गॅरंटी होती. त्याच हिशोबाने आम्ही गाड्या धरत राहिलो. आम्ही असा विचार केलाच नाही का कोणत्या तरी छोट्या बैलामध्ये पळू, विचारून गाडी करू. ज्या हिशोबाने आम्ही ज्या हिशोबाने खेळत होतो त्याच हिशोबाने खेळत राहिलो आणि आज परत होतो तिथे चालू आम्ही. बरोबर. आता नियोजनाचा निमित्त काय आजच्या, म्हणजे एखाद्या वेळेला आपण ठरवतो ना की वाढदिवसानिमित्त किंवा आपल्या गावाच्या गावदेवाची काही यात्रा असेल किंवा काय असेल, आजचा गुलाल काय महत्वाचा होता, काय बोलाल? आता एक जे जगदीश भैर मालक आहेत, एक त्यांचा मेवण्याच्या पोराचा वाढदिवस होता, त्याच्या वाढदिवसानिमित्त आज आपली गाडी पळाली बावऱ्याची. बरोबर आहे. आराध्य बोराटे म्हणून कुठेतरी त्यांनी पण त्याची इज्जत राखली आणि वाढदिवसाची एक गिफ्ट दिली त्याला बिलकुल. त्यांनी पण इज्जत राखली आणि मला आज खुशी झाली गाडी मारल्याची. गाडी मैत्रीपूर्व होती, वादल सोबत गाडी झाली, त्यात काय विषय नाहीत. माझी आज मी बैलाला एकटा स्वतःहून बोलून आलो होतो की मी आज एकट्याने जिद्द लावली तुला उसटण्याला गुलाल करून दाखवण्याची. मग ती माझी त्यांनी इज्जत राखली, त्यासाठी मी आज खूप आनंद झालाय मला की आजची गाडी झाली उसटण्यामध्ये ती. मग आजच्या सुट्टीविषयी सांगा ना, सुट्टी कोणी केली, कसं काय नियोजन झाला? सुट्टीचं बोलायचं झालं तर आमचा सर्व ग्रुपच सुट्टीला असतो. आमचा प्रॉब्लेम असा आहे का सुट्टी व्यवस्थित झाली तर आम्ही खुश होतो, भले पुढे निकाल काही का नको. आम्हाला माहिती आहे बैल मध्ये गेल्यावरती गाडी धरणार आणि गाडी करणार. आता सुट्टीला आमचा पूर्ण ग्रुप असतो आणि बैलाची मेन म्हणजे सुट्टी करणारा मग जयेश पुढे सुट्टी करतो, बाकी सर्व आपली पोरं पूर्ण ग्रुपची पोरं सुट्टीलाच असतात. आणि दुसरी गोष्ट आम्ही खालून सुट्टी चांगली झाली तर खुश होतो. आम्हाला सुट्टीचाच प्रॉब्लेम असतो, पण बैल खुल्ला ठेवला ना आमचा बैल तर एकदम मस्त उडतो, मग आम्हाला चांगला आनंद होतो. बरोबर चांगली झाली. आता जी हार होतंय याच्यातून काय अनुभव घ्यावा आपण, काय बोलता तुम्ही? आता हारमध्ये असा अनुभव आला आम्हाला की बैल लोक लगेच चर्चा करतात, या मालकाच्या बैलाला या मालकाने टाकला. हा बैलगाडा क्षेत्र आहे, याच्यामध्ये कोणाची हार होईल कोणाची जीत होईल आणि कोणता इतिहास कधी घडेल हे सांगू शकत नाही. तर कोणी एकामेकाबद्दल टीका करू नये, कोणाला ट्रोल करू नये, या गोष्टी बैलगाडा क्षेत्रात करूच नाही सर्वांनी. आज प्रत्येकाला आनंद होतो गुलाल झाल्यावरती आणि प्रत्येकाला दुःख होतं त्याचा गुलाल पडल्यावरती. जल्लोष पण करायचा आणि प्रत्येक गाडा मालक जल्लोष करतो, असं नाही की कोण जल्लोष नाही करत. आणि कोणी जल्लोष केला तरी समोरच्याने राग मानू नये. आणि आम्ही जल्लोष करतो थोडाफार, एवढा पण नाही करत. आणि आम्ही परत आम्हाला कोणी टाकला असेल तरी आम्ही त्यांच्याशी परत गाडी खेळण्याची हे नाही ठेवत आहे अपेक्षा की आम्ही त्यांच्याशी गाडी खेळू आणि त्यांना टाकू, असं काहीच नसतो आमचा. आम्ही ज्याच्याशी गाडी जमल त्याच्याशी गाडी खेळतो. बरोबर. चला, तुम्हाला आजच्या या मैत्रीपूर्ण गाडी झाली आणि महत्त्वाच्या गुलाला आणि वाढदिवसाच्या गुलाला निमित्ताने खूप खूप अभिनंदन. मला एक बोलायचं आहे अजून एक की आज आमचा बैल 2-4 गाड्या पडल्या, पराभव होत होतं, पण जेवढी ग्रुपमध्ये पोरं आहेत आमची पालेगावची, अजून बाहेरगावची, आमची जेवढी ग्रुपची आहेत समजा, त्यांनी साथ कोणीच सोडली नाही. आणि आम्ही आज एवढं वर्ष झाले शर्यती करतो, आमच्या ग्रुपमध्ये नाही कोणाचा कधी कोणाचा राग, कोणाचा वाद, आणि सर्व पोरं एकजूट राहून त्याच एकजुटीने आम्ही परत बैलाला त्याच लेवलला आणून खुशीने आज गुलालाचा जल्लोष करत आहे. चला, आनंद घ्या तुम्ही. आणि पुढचा नियोजन कसं काय असेल आता? पुढचा नियोजन आता आपला बोनिवली मैदान आहे, तिथं थोडासा विचार आहे जरा अजून टॉपचा पायरा करू आणि टॉपची गाडी खेळू. तर आम्ही कोणाचा पायरा मागितला टॉपमध्ये, त्यांनी आमच्यावर बावऱ्यावर आणि आमच्यावर विश्वास ठेवून एकदा आम्हाला पायरा द्यावा. आणि आमची इच्छा आहे का बोनिवली आपण डायरेक्ट टॉपची गाडी खेळू आणि चांगला नियोजन करू. आमचा सर्व ग्रुपचा प्लॅन आहे. बरोबर आहे. चला, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला. हा, तुमच्या एक बोलायचं झालं तर तुम्ही आमच्या बैलाची बावऱ्याची गेल्या वर्षी सुद्धा माहिती पोहोचवली होती पब्लिक पर्यंत. यावर्षी पण तुम्ही आज आमची बाईट घेतली, तुम्ही आमची माहिती लोकांपर्यंत पोचवाल. आम्हाला त्या हिशोबाने पैरे घडतील किंवा कोणाला चांगला अनुभव भेटेल आम्ही बाईट दिलेल्या याच्यामध्ये. आणि बाईटमध्ये काही चुकलं वगैरे असेल तर कोणी काय मानून घ्या, क्षमा मानून घ्या. आणि दुसरी गोष्ट बोलायचं झालं तर तुमच्या चॅनलचं पण अभिनंदन करतो मी का आमची बैलाची माहिती तुम्ही पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न करता. धन्यवाद. आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.